मी संपदा. सकाळची शांतता रुग्णालयाच्या खोलीत हलक्या किरणांसह पोचली होती. पण माझ्या अंतःकरणात अंधाराचा डोंगर होता. बाहेर लोक हसत खेळत चालले होते. पण माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण वेदनेच्या सावलीखाली होता. मी हसत पेशंटची काळजी घेत होते. पण माझ्या मनात दडपण वाढत चालले होते. सुरुवातीला प्रत्येक गोष्ट साधी वाटत होती. रुग्णांना मदत करणे, औषधांचे डोस तपासणे, डॉक्टर म्हणून कर्तव्य पार पाडणे. पण लवकरच माझ्या आयुष्यात अंधाराची सावली पसरली. काही लोक जे विश्वासू वाटत होते त्यांनी माझ्यावर दबाव आणायला सुरुवात केली. माझ्या मनात सतत एकच विचार होत असे, लोकांचा विश्वास इतका सहज का मोडतो? प्रशांत बनकर आणि गोपाल बदने हे दोघे माझ्या आयुष्यात आले आणि हळूहळू माझ्या स्वप्नांना, माझ्या शांततेला, माझ्या आत्मविश्वासाला ठेच पोचू लागले. प्रशांत जो माझ्या घराजवळ राहायचा, त्याचा प्रत्येक हावभाव, प्रत्येक बोलण्यातल्या शब्दात मला त्रास होत होता. पण गोपाल बदने, त्याची परिस्थिती भयंकर होती. रुग्णालयात येऊन धमकावणे, अफवा पसरणे, माझ्या मानसिकतेवर दबाव आणणे हे त्याचे दिवसाचे काम होते. दिवसगणिक दबाव वाढत होता. मी त्रास सहन करत होतो, पण मला कुणालाही सांगता येत नव्हते. माझ्या मनात विचारचक्र फिरत होते. लोक मला समजू शकतील का? सत्य कोण ऐकेल? एका रात्री एकटी खोलीत बसून मी ठरवले की माझ्या वेदनेचे शब्द कागदावर उभे राहतील. मी लिहिले, प्रशांतने मला 4 महिने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. गोपालने मला धमकावले, माझे आयुष्य खूप कठीण बनवले. लोकांना सत्य समजले पाहिजे. त्या रात्री कागदावर माझ्या हाताने लिहिलेल्या शब्दांमध्ये माझ्या हृदयाचे आर्तनाद होते. हे फक्त माझ्या वेदनेची कहाणी नव्हती, तर प्रत्येक स्त्रीसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी आवाज होता, ज्याच्यावर अन्याय होतो. पण माझ्या अंतःकरणात भीती होती. या जगात न्याय मिळेल का? मी जाणले की हे शब्द फक्त कागदावर नाही, तर धाडसाचे प्रतीक होते. त्या रात्री मी ठरवले, सत्य समोर आणायला हवे, भले तरी यासाठी आयुष्याचे मोठे धोके घ्यावे लागले तरी. संपदा दररोज रुग्णालयात काम करत असताना जास्तीत जास्त रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न करत होती. पण तिच्या आयुष्यात एक वेगळीच गडबड होती. तिच्या जवळच्या काही अधिकारी आणि सहकारी तिच्यावर सतत दबाव आणत होते. काही पोलीस अधिकारी तिला धमकावत होते, कामात अडथळे आणत होते आणि तिच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह टाकत होते. ती सतत विचार करत होती, मी इतकी मेहनती करूनही का सुरक्षित नाही? का सत्य सांगणे इतके कठीण आहे? तिच्या मनात भीती होती, पण ती हिंमत नाही सोडत होती. तिच्या हातावर लिहिलेल्या शब्दामागे ती आपली वेदना व्यक्त करत होती. गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्याकडून झालेला छळ, धमक्या आणि मानसिक त्रास स्पष्ट होत होता. तिच्या जवळच्या लोकांना समजत नव्हते की तिला रोज किती त्रास सहन करावा लागत होता. रुग्णालयात काम करताना, लोकांची मदत करताना तिच्या मनात कायम प्रश्न असायचे, का लोकांना न्याय मिळत नाही? ती दररोज संघर्ष करत होती, पण प्रत्येक वेळी उभा राहण्याचा प्रयत्न करत होती. रात्री तिने स्वतःशी म्हटले, मी घाबरणार नाही, सत्य सांगायला मी तयार आहे, मी न्याय मिळवण्यासाठी लढणार आहे. तिच्या डोक्यात हिंमत आणि भीती एकत्र चालत होती. ती जाणत होती की ही लढाई सोपी नाही, पण तिने हार मानण्याचा विचार केला नाही. संपदा रोज रुग्णालयात काम करत असताना तिच्या मनात एक वेगळीच एकटेपणा होता. लोकांच्या मदतीसाठी तिने आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण दिला होता, पण ज्याच्यावर विश्वास होता त्याच्याकडून ती निराश झाली होती. काही सहकारी आणि अधिकारी तिच्या मेहनतीवर प्रश्न टाकत होते.
तिला अपमानित करत ती आठवणीमध्ये रंगवल्यावर डोळ्यात अश्रू येत होते. पण तिने स्वतःला रोखलं. मी रुग्णांना मदत करण्यासाठी डॉक्टर झाले आहे. माझ्या आयुष्याचा अर्थ फक्त या कामात आहे, ती मनाशी म्हणायची. पण त्याच वेळेस ती जाणवत होती की जगातील काही लोक इतके निर्दयी असू शकतात की सत्य बोलण्यावर छळ करण्याचं काम करतात. ती दिवसभर काम करून घरी परतली आणि तिच्या हृदयात एक मोठा वेदना होता. मित्र, सहकारी, अधिकारी सर्वजण तिच्या मागे उभे नसल्याचं ती जाणवत होती. तिच्या मनात भीती होती, पण ती हिंमतीने उभी राहायची. सत्य सांगणे हे माझं कर्तव्य आहे. कितीही त्रास झाला तरी मी स्वतःसाठी ठामपणे म्हणाली. त्या रात्री तिने स्वतःला वेळ दिला, शांत होऊन विचार केला आणि तिच्या हातावर त्या शब्दांनी रचना केली. ती जगाला सांगू इच्छित होती की तिच्यावर काय झाले, कोण तिला त्रास देत होते आणि ती न्याय मिळवण्यासाठी कशी उभी राहिली होती. तिच्या डोक्यात विचारांची सरगर्मी होती, पण तिचा हृदयाचा आवाज स्पष्ट होता. मी कधीही खोटं बोलणार नाही, सत्यच माझा आधार आहे. ही भावना तिच्या प्रत्येक लेखनात, प्रत्येक शब्दात दिसत होती. तिचा धैर्य आणि हिंमत या क्षणी जगभरातील लोकांसमोर उभी होती. जरी तिचा संसार वेदनेत बुडाला होता, संपदा आपल्या खोलीत एकटी होती. रात्रीचा अंधार इतका खोलवर पसरला होता की घरातील प्रत्येक कोपरा तिच्या वेदनांच्या आवाजाने भरण्यास तयार होता. बाहेरून शांतता दिसत होती, तरी तिच्या मनात काय चाललं होतं ते सांगता येत नव्हते. दिवसेंदिवस आलेले मानसिक छळ, अनुवृत्ती तक्रारी आणि जबाबदार अधिकारी व दुर्लक्षित लोकांमुळे तिच्या अंतर्मनावर गडगडासारखा दबाव निर्माण झाला होता. प्रत्येक श्वास घेताना ती आपले दुखणे जाणवत होती. प्रत्येक क्षण जणू तिच्या अंतःकरणातल्या वेदनेची आठवण करून देत होता. ती हातावर लिहून ठेवलेले शब्द पुन्हा वाचत होती. गोपाल बदने, प्रशांत बनकर आणि त्यांच्या कारवायांचा तपशील. तिच्या अक्षरांमध्ये वेदना इतकी स्पष्ट होती की एखाद्या वाचकाला जणू ती तिच्या अंतर्मनातून थेट बोलत आहे. ती जाणवत होती की या जगाने तिच्या तक्रारी गंभीरपणे घेतल्या नाहीत. उलट दबाव आणलाच गेला. तिने फक्त निराशा अनुभवली. संपदा तिच्या आयुष्याचा शेवट विचारत होती, पण एकच गोष्ट तिच्या मनात ठाम होती. ती सत्य जगासमोर मांडणार. तिच्या हातावरच्या शब्दांनी तिच्या वेदना व्यक्त केल्या आणि तिने स्वतःच्या अंतर्मनाच्या प्रत्येक टप्प्यातील दुःख उलगडले. ती जाणत होती की तिच्या वेदनेमागे किती लोकांची मते, किती दबाव आणि किती गैरव्यवस्था होती. तथापि तिच्या हातात लेखणी होती आणि तिचा शब्द सत्याची पुकार ठरला. ती आठवणीमध्ये हरवली. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक दुःखाची आठवण तिला पुन्हा पुन्हा धक्का देत होती. ती जेव्हा न्यायासाठी आणि आपल्या हक्कासाठी संघर्ष करत होती, त्या क्षणीही काही लोक तिच्या वेदनांचा लाभ घेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी परिस्थिती बदलत होते. तिच्या मनात प्रश्न उभा राहिला, हा न्याय कधी मिळणार? माझ्या वेदना कोणी समजून घ्यायच्या? शेवटी संध्याकाळचा वेळ आला आणि संपदा शांत बसली. तिच्या डोळ्यात एक अंतर्गत ठामपणा दिसत होता, पण हृदय अजूनही वेदनेने भरलेले होते. ती जाणवत होती की आता तिच्या हातात शेवटचा निर्णय आहे. जगाने समजून घेतले नाही तरी ती स्वतःसाठी आणि सत्यासाठी आपला मार्ग निवडणार आहे. तिच्या लेखणीने, तिच्या शब्दांनी आणि तिच्या हातावरच्या प्रत्येक अक्षराने एक आकडा तयार केला. सत्याचा, न्यायाचा आणि वेदनेचा. संपदेच्या शेवटच्या क्षणात ती ज्या जगासाठी लढली त्या जगाने तिच्या वेदनेचा आदर केला पाहिजे असे तिला वाटत होते. तिच्या आत्म्याने शांतपणे निर्णय घेतला
आणि तिच्या हातावरचे शब्द अजूनही सगळ्यांसमोर उभे आहेत. तिच्या सत्याची मागणीचे, न्यायाच्या हक्काचे आणि तिच्या आयुष्यात अखेरचा संघर्षाचे प्रतीक. या प्रकरणाने समाजाला दाखवले की कोणताही दबाव, कोणतीही शक्ती आणि कोणतीही राजकीय हस्तक्षेप खऱ्या सत्याच्या मार्गावर उभा राहू शकत नाही. संपदा फक्त एक नाव नाही, ती या संघर्षाची साक्ष आहे, जी प्रत्येक वेदनेच्या क्षणात उभी राहते आणि न्यायासाठी पुकारते. धन्यवाद.